चला फ्रेंड, आपण आलो आहोत देवगडला, सिंधुदुर्गमधील देवगड येथे, आणि आज आपण इथे बघणार आहोत इकडची प्रसिद्ध ठिकाणे. तर चला या माझ्याबरोबर. लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, आज आपण जातोय देवगड येथील पोखरबाव गणपती मंदिर येथे. हे मंदिर वसलेले आहे देवगडपासून 13 किलोमीटर दूर असलेल्या दाभोळ येथे गावामध्ये. देवगडवरून दाभोळला जाता जाता तुम्हाला रस्त्यामध्ये वेगवेगळ्या बाजारपेठा पाहायला मिळतील. आम्ही जेव्हा दाभोळला जात होतो तेव्हा कदाचित त्या बाजारपेठांचा दिवस नसेल, म्हणून त्या बाजारपेठा थोड्या रिकाम्यासारख्या वाटत होत्या. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे देवगडमधील पोखरबाव येथील गणपती मंदिरामध्ये. पोखरबाव येथील मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला देवगडवरून निघाल्यानंतर दाभोळच्या दिशेने ट्रॅव्हलिंग करावी लागेल. पोखरबावला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला खूप छान हिरवीगार वनराई पाहायला भेटेल. मंदिरात जाण्याचा रस्ता वळणाचा व आजूबाजूला गर्द झाडे असलेली असा आहे. मंदिरात जाता जाता हिरव्यागार रंगाने भरलेली अशी सुंदर दृश्य तुम्हाला नजरेस पडतील आणि इथले निसर्ग सौंदर्य पाहून खरोखरच मन मंत्रमुग्ध होते. प्रत्येकाच्या मनाला मोहात पाडणाऱ्या अशा या निसर्गाचा आस्वाद प्रत्येकाने जीवनामध्ये एकदा तरी घ्या. देवगडवरून दाभोळला जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये दाभोळ तिठा लागणार. त्या दाभोळ तिठ्यावरून तुम्हाला उजवीकडे जायचं आहे, जो आचऱ्याला जायचा रस्ता आहे, आणि तोच रस्ता आहे पोखरबाव येथील गणपती मंदिराकडे जाण्याचा.
पोखरबावला जाता जाता रस्त्यामध्येच तुम्हाला श्री रामेश्वर मंदिर, पावनाई देवी मंदिर तसेच श्री गांगेश्वर देवस्थान देखील पाहायला मिळेल. आम्ही जेव्हा मंदिरात जात होतो तेव्हा पावसाळ्याचा ऋतू होता आणि वरून दोन्ही बाजूला गर्द झाडी असल्यामुळे वातावरण खूपच गार वाटत होते. आणि अशा प्रकारे मंत्रमुग्ध करणारा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आम्ही पोखरबाव येथील गणपती मंदिरात पोहोचलो. आम्ही मंदिरात गेलो तेव्हा तिथे थोडीफार तुरळक गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. गणपती बाप्पांची मूर्ती काळ्या दगडामध्ये असून देखील खूपच सुंदर वाटत होती आणि बाप्पांच्या उजव्या बाजूला मूषक महाराज विराजित होते. तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितले की हे मंदिर पांडवकालीन आहे आणि बरीच माहिती त्यांनी आम्हाला दिली. पांडव वनवासात होते ना, त्यावेळी आता जो 7-8 हजार वर्ष झाली असते. पूर्ण हे जंगल आहे, गाव 3 किलोमीटर खाली आहे. आता मी बसलो, हा जुना रोड आहे गाड्यांना. ही मूर्ती स्वयंभू गणपतीची 3 झाडांच्या मुळात होती. पण इकडे कसं लोकांची रहदारी कमी, दुर्लक्षच होतं. ते पहिले वडिलांच्या मनात काय आलं, माझ्या वडिलांचं नाव श्रीधर राऊत, त्यांनी हळूहळू इथे सुधारणा करायला गेली चालू. नंतर हे मंदिर असं नावारूपाला जागृत देवस्थान आहे. नंतर हळूहळू हे जंगल साफ करून हे मंदिर बांधण्यात आलं. थोडं पत्र्याची शेड झाली. नंतर जसा पैसा जमत गेला तसं हे मंदिर मोठं होत गेलं. नंतर त्यांना 12व्या वर्षी दृष्टांत झाला. तिथे खाली लग्न इथून पाण्यात शिवलिंग आहे. ओके. पंचावतारी. समोरून बघितलं तर कासवाचं तोंड आहे, बाजूला डुकराचं तोंड आहे, पूर्ण कासवाची पाठ आहे, त्याला गोल वर्तुळ आहे, त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे आणि पाण्याच्या बाजूला चंद्रोकर आहे, ते शंकर महादेव. असे 5 अवतार आहेत. कासवाने पृथ्वी पाठीवर घेतली आणि ते खाली पाणी आहे. आता वाहतं, हे पावसाचं पाणी आहे. नंतर पाऊस गेल्यावर झरे असतात आणि हे खालून पोखरलेलं आहे ते पांडवाने. त्याच्यावरून त्या गाड्या जायच्या पूर्ण कातळावरून पहिले. आता ब्रिज झाला 20-25. ते पोखरलेलं आहे म्हणून पोखरबाव. आणि लांबते लांब आहे ते वीर आहे. भाव म्हणजे वीर, बरोबर. असं लांबते लांब. त्याच्या खालच्या बाजूला गोकर्ण अशी फुलं टाकलेली दिसतील पाण्यात. तिथे गोकर्ण पिंड आहे, ते दिसणार नाही एवढं खोल आहे खाली पाण्यात. ओके. थोडंसं आता काळोख झालं आणि दिवसाचं नाही तर ते असं निरखून बघितलं तर दिसतं. गायच्या कानात शिवलिंग आहे, त्याच्या बाजूला एक गोमुख आहे, त्याच्या बाजूला एक खाली शेषकुंड आहे, सापाचं पण आहे, ते पण पाण्यातच. आणि त्या शिवलिंगाच्या आता समोर बघितलं डाव्या बाजूला तुम्हाला एक गुहा दिसेल. ती किती लांब गेली आहे सांगता येत नाही. हे कसं जागृत देवस्थान आहे. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गुरुदेव दत्तांचे दर्शन मला झाले. त्यांच्या बाजूलाच एक
श्री हनुमंताशी कोरलेली अशी मूर्ती आहे. श्री हनुमंतांच्या मूर्तीच्या पुढेच तुम्ही ती पोखरबाव म्हणजेच पोखरलेली बावडी पाहू शकता. इथे दिसणारा पाण्याचा प्रवाह हा 12 महिने सतत चालू असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे झुडपे व वनस्पती आहेत. जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला एक प्रकारच्या गूढ जगामध्ये आल्याचा भास होत होता. सतत वाहणारे निर्मळ पाणी, पायाला गुदगुल्या करणारे मासे आणि आजूबाजूला असलेली वनराई याचा आनंद प्रत्येकाने एकदा तरी इथे येऊन घेतला पाहिजे. पाण्याच्या झालेल्या थंड स्पर्शामुळे माझे मन आणि शरीर हे दोन्ही एकदम शांत झाले. हे निरंतर वाहणारे पाणी पाहून मनाला खरंच खूप शांतता मिळत होती. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. मंदिराच्या बाजूलाच एका ठिकाणी सिंहाची प्रतिकृती कोरलेली आहे आणि त्याच्या पुढेच पाण्यामध्ये शिवलिंग देखील कोरलेले आहे. हे सर्व पाहिले की मनाला जाणीव होते की आपली भारतीय संस्कृती किती सनातन आणि किती पुरातन आहे. पाणी इतके नितळ आणि पारदर्शक होते की पाण्याखाली पोहणारे मासे देखील तुम्ही डोळ्याने पाहू शकता. आणि पाण्यातील शिवलिंगाकडे पाहून मनाला वेगळ्याच प्रकारचे समाधान मिळत होतं. या शिवलिंगातून एक प्रकारची ऊर्जा प्रवाहित होत असल्याचा भास मला होत होता.
तिकडच्या पाण्यामधली मासे पण माणसाळल्यासारखे वागत होते. मित्रांनो, हे फूल कोणते आहे ते बघा आणि जर कोणाला माहीत असेल या फुलाचे नाव तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिराच्या एका बाजूला भगवान शंकराची मूर्ती ठेवली होती. ही मूर्ती खूपच जिवंत वाटत होती. सर्वत्र मंदिराच्या परिसरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा भरून राहिली असं वाटत होतं. ही सकारात्मक ऊर्जा मनात घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.